आपण जे काही बोलतो, आपली जी काही लोकल लँग्वेज आहे, मराठी असो हिंदी असो, तर त्यामध्ये जी काही सेंटेन्सेस आपण बोलतो ती सेंटेन्सेस इंग्लिशमधून कशी बोलायची हे आपण ह्या चॅनलवरती बघत आहोत. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हिडिओच्या लास्टला मी काही आपल्याला टिप्स सांगणार आहे किंवा काही गोष्टी फॉलो करायच्या आहे ते सांगणार आहे, त्यामुळे आपल्याला इंग्लिश शिकण्यासाठी हेल्प होईल. ओके, तर आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे, थोडेसे बाजूला हो. थोडेसे बाजूला हो, मूव्ह अ बीट. मूव्ह अ बीट. नेक्स्ट आहे, हे लवकर कर. हे लवकर कर. त्यासाठी कसं बोलणार आपण? डू इट फास्ट. डू इट फास्ट. नेक्स्ट आहे, एकदम तुझ्यासारखे. एकदम तुझ्यासारखे. जस्ट लाईक यू. जस्ट लाईक यू. नेक्स्ट आहे, मला जायचे आहे. मला जायचे आहे. आय हॅव टू गो. आय हॅव टू गो. नेक्स्ट आहे, हे परत वाच. हे परत वाच. सपोज एखादी कन्सेप्ट आपल्याला समजलं नाही आणि आपण विचारतोय आपल्या मोठ्या भावाला किंवा टीचरला विचारतोय, तर आपण त्यावेळेस आपले टीचर काय बोलतात आपल्याला की हे परत वाच म्हणजे तुला समजेल. तर हे परत वाचसाठी काय आहे? रीड इट अगेन. रीड इट अगेन. नेक्स्ट आहे, समजले. बघा असं झालं, आपण रीड केलं आणि आपल्याला समजलं तर कसं होईल ना, किती छान होईल ना. तर आपण त्यांना बोलतो आहे की हां मला समजलं, आता जे काही रीड केलं ते मला समजले. तर गॉट इट. गॉट इट. ओके. किंवा टीचर आपल्याला विचारतात बघा स्कूलमध्ये कॉलेजेसमध्ये, हे समजले का तुम्हाला? तर ते कसं बोलतात? गॉट इट. ओके. नेक्स्ट आहे, त्याचा पाठलाग कर. त्याचा पाठलाग कर. सपोज एखादा आपल्याला आपली स्कूलची बस मिस झाली आहे, तर आपण बघा असं करतो की त्या बसचा पाठलाग करतो. तर त्याचा पाठलाग करसाठी काय सेंटेन्स आहे? फॉलो हिम. फॉलो हिम. नेक्स्ट आहे, त्याला आत आण. त्याला आत आण. एखादा सपोज नवीन फ्रेंड आला आणि तो बाहेरच उभा आहे, तर आई आपल्याला बोलते की त्याला आत आण. तर इंग्लिशमधून कसं बोलणार? ब्रिंग हिम इन. ब्रिंग हिम इन. नेक्स्ट आहे, मला केक आवडतो. मला केक आवडतो. तर आय लाईक केक. आय लाईक केक. ओके. नेक्स्ट आहे, मी पोहू शकतो. मी पोहू शकतो. आय कॅन स्विम. आय कॅन स्विम. ओके. अशी तुम्ही वेगवेगळी वाक्य बनवू शकता, जसं की मला आईस्क्रीम आवडते, मला फ्रूट्स आवडतात, मी पोहू शकतो, मी चालू शकतो, मी सायकलिंग करू शकतो. ओके. नेक्स्ट आहे, मला एकदा वापरू दे. मला एकदा वापरू दे. लेट मी ट्राय इट. लेट मी ट्राय इट. नेक्स्ट आहे, तुमचे स्वागत आहे. तुमचे स्वागत आहे. आपल्या घरी एखादं गेस्ट आले आणि आपण त्यांना बोलतो की या या या, तुमचे स्वागत आहे. तर इंग्लिशमधून कसं बोलणार? यू आर वेलकम. यू आर वेलकम. नेक्स्ट आहे, मला समजले. मला समजले. आय अंडरस्टँड. आय अंडरस्टँड. नेक्स्ट आहे, मला नाही समजले. मला नाही समजले. आय डोंट अंडरस्टँड. आय डोंट अंडरस्टँड. इझी आहेत ना हे दोन्ही सेंटेन्सेस. नेक्स्ट आहे, तुम्ही माझी मदत करू शकता का? तुम्ही माझी मदत करू शकता का? कॅन यू हेल्प मी? कॅन यू हेल्प मी? बघा कधी पण असं लाईफमध्ये आपल्याला कधी चान्स मिळाला ना कुणाला हेल्प करण्याची, तर नक्की करत जा. कारण आपण एकाला हेल्प केली तर आपल्याला 10 हाताने हेल्प होत असते इनडायरेक्टली. तर त्यामुळे जेव्हा आपल्याला कधी चान्स मिळेल तेव्हा आपण नक्की दुसऱ्यांना हेल्प करायची असते. बघा याचं स्क्रीनशॉट क्लिक करून घ्या. बघा आता मी सुरुवातीला बोलले होते की व्हिडिओच्या शेवटी मी काही रूल्स आहेत जे आपल्याला फॉलो करायचे आहेत, त्याने आपण इंग्लिश लवकर शिकणार आहोत. तर ते रूल्स मी तुम्हाला सांगते. त्यात फर्स्ट रूल आहे की ही सगळी सेंटेन्सेस जी आहे ना ती बघा, इंग्लिश शिकण्यासाठी तर फर्स्ट ऑफ ऑल एक नोटबुक करा. त्यामध्ये ही सगळी सेंटेन्सेस लिहून काढा. लिहिताना लाऊडली बोलायचं आणि मग लिहायचे आहेत. नेक्स्ट ही जी सगळी सेंटेन्सेस आहे आपण जे लिहिलेली आहे ती डेली 4 to 5 टाइम्स लाऊडली रीड करायची आहे. त्यानंतर ही सगळी सेंटेन्सेस जेव्हा आपण बोलतो, आपली जी काही बोलीभाषा आहे, जी काही लोकल लँग्वेज आहे ना, जेव्हा ती बोलतो त्यावेळेस ती कंपल्सरी इंग्लिशमधूनच आपण बोलायची आहेत. तर अशा गोष्टी आणि याही व्यतिरिक्त जर आपण काही हॅबिट्स लावलं, आपणच आपल्यासाठी इंग्लिशचं एन्व्हायरमेंट क्रिएट केलं, जसं की आपण
जसं की आपण इंग्लिश न्यूज ऐकण्याची हॅबिट लावा. त्यानंतर जे काही मूव्हीज सिरियल्स बघतो ते आपण इंग्लिश सबटायटल असलेलीच बघा. त्यानंतर इझी लँग्वेजची जी काही इंग्लिशची बुक्स असतील घरामध्ये ते रीड करा. इंग्लिश न्यूजपेपर रीड करा. मिरर समोर उभे राहा. तिथे आपण स्वतःशी इंग्लिश बोलू शकतो. घरात छोटी मुलं असतील त्यांच्याशी इंग्लिश बोला. त्यानंतर ग्रुप करा. स्कूल कॉलेजेसमध्ये असेल तर त्यांच्यामध्ये इंग्लिश बोला. त्यानंतर जेव्हा आपण कधी बसतो निवांत असे तेव्हा विचार करताना इंग्लिशमध्ये करा. बघा सुरुवातीला खूप असं वेगळं वाटेल, पण हीच आपली एक सुरुवात असते आणि सुरुवातीला तुम्ही जर हे सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर त्याची आपोआप आपल्याला एक हॅबिट लागून जाते आणि नंतर आपल्याला इंग्लिश आपोआप सुचत जातं आणि आपल्यालाही समजत नाही की आपण इंग्लिशमध्ये कधी बोलतो. तर बघा मी बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. सगळे व्हिडिओ चेक करा आणि सगळे व्हिडिओचे सेंटेन्सेस जे आहेत ते लिहून काढा. व्हिडिओ आवडला असेल मनापासून तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, लाईक केलेलं आहे, शेअर केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि बाकीही जे काही व्ह्युअर्स आहेत त्यांनीही आपल्या फॅमिलीला जॉईन करा आणि इंग्लिश बोलत राहा. टेक केअर. बाय.